नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो मी नवनाथ शिंदे सोबत करतो आपल्या एमएच कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। तर बांधकाम कामगार मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेली आहे। आता हे अपडेट नेमकं काय आहे की तुम्हाला दवाखान्यामध्ये लागत असेल किंवा भांडे संचासाठी लागत असेल तर तुम्हाला जे आहे आधार कार्ड आणि जसं कार्ड असतं तशी कार्डची मागणी करत होते। आता ऑफिसवर तर कार्ड देत होते, परंतु तिथं छपाई भरपूर जी असते, भरपूर जण तिथं कार्ड मागण्यासाठी जात होते, ई कार्ड मागण्यासाठी जात होते आपल्या लेबर कार्डचं। तर तिथं काय म्हणत होते की छपाई बंद झाली, कशामुळे की तिथं ई कार्ड घेण्यासाठी भरपूर असा गर्दी होत होती। प्रत्येक ठिकाणी तसंच आहे, त्यामुळे मशीन बंद आहे हे कारण सांगून ते ई कार्ड देण्यासाठी नकार देत होते। परंतु आता अतिशय महत्वाची अपडेट यामध्ये आलेली आहे। तर आता तुम्हाला स्वतः ई कार्ड डाउनलोड करता येणार आहे। लेबर कार्डची प्रोफाईल तुमची जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला ई कार्ड हे डाउनलोड करता येणार आहे। तर ते कशा प्रकारे करायचे आपण इथं लाईव्ह बघणार आहोत, आणि तुम्हाला यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर कशामुळे प्रॉब्लेम येते ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल सेलेक्ट करा, जेणेकरून मी जसा व्हिडिओ अपलोड करेल तसा व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचून जाईल। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आणि स्क्रीनवर मी जे आहे विंडोज वर जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित सांगणार आहे। जसं मी विंडोजवर प्रक्रिया करत आहे तसं तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण करू शकता। आता जी वेबसाईट ओपन करणार आहे त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट मी आता ज्या स्क्रीनवर येणार आहे त्या स्क्रीनवर तुम्ही येणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो बघू शकता, या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, परत एकदा सांगतो, त्यावर क्लिक करा। अन्यथा तुम्ही इमारत व इतर बांधकाम कामगार सर्च केलं गुगलला तरी पण तुम्ही ओपन होणार आहेत आणि या वेबसाईटवर येणार आहात। तर पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट आहे। थोडासा यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। इथं सर्च ऑप्शन होतं, सर्च ऑप्शन इथं आलेलं आहे। आता वरती स्क्रॉल करा, आपल्याला ई कार्ड डाउनलोड करायचे। या व्हिडिओमध्ये फक्त आपण ई कार्ड डाउनलोड कशा प्रकारे करायचे तेच बघणार आहोत, नंतर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती इथं घेतली जाईल। आता इथं पाहू शकता भरपूर ऑप्शन देण्यात आलेले आहे। बांधकाम नोंदणी, बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज, बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण, दाव्याच्या नियुक्तीची तारीख बदला, आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा, बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा, यावर आपल्याला जायचं आहे। जे आहे शेवटचा ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर थोडासा लोड होईल, लोड झाल्यानंतर आपली वेबसाईट ही ओपन झालेली आहे, दुसरं पेज ओपन झालेलं आहे। आता इथं आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायला आपल्याला सांगते। तर आता इथं आधार नंबर कोणाचा टाकायचा आहे, ज्यांचा आपल्याला ई कार्ड डाउनलोड करायचे, आणि मोबाईल नंबर जो आपण लेबर कार्ड जे इमारत व इतर बांधकाम कामगारवर नोंदणी करते वेळेस आपण मोबाईल नंबर जो दिला होता तो मोबाईल नंबर इथं आपल्याला खालती टाकायचा आहे। तर आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकला आहे। आता इथं प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करायचे। तर इथं पाहू शकता ओटीपी सेंड ऑन मोबाईलचे 4 अंक आपली इथं शेवटला दाखवणार आहे। तर आपला या नंबरवर आपला ओटीपी जाणार आहे। आता मित्रांनो ओटीपी साठी इथं प्रॉब्लेम येत आहे। आता पहिल्यांदा ओटीपी आपण जर सेंड केला, पाठवला पहिल्यांदा, तर तो ओटीपी जास्तीत जास्त जात नाहीये। ओटीपी पहिली वेळेस जर पाठवला आपण तर ओटीपी जात नाहीये। तुम्हाला काय करायचंय, आता इथं काही ऑप्शन पण नाहीये, रिसेंटचा ऑप्शन नाहीये। पहिल्या वेळेस जर ओटीपी गेला तर ओटीपी तुम्ही इथं टाकून घ्या। जर ओटीपी नाही गेला तर 90% ओटीपी जाणार नाहीये पहिल्यांदा पाठवल्याच्या नंतर। तर तुम्हाला इथं थोडीशी वाट बघायची। आता इथं रिसेंट हे ऑप्शन जर आलं त्यावर क्लिक करायचं, तर नंतर आपल्याला ओटीपी येईल। पहिली वेळेस जास्त करून 90% लोकांना ओटीपी इथं येत नाहीये, तर थोडीशी वाट पहा। पाहू शकता आता रिसेंट ऑप्शन आलेलं आहे, आता यावर क्लिक करा। आता ओटीपी आपला जाणार आहे। वाटलं तर तुम्ही परत एकदा करा, जर नाही ओटीपी जात असेल तुम्हाला तर रिसेंट वर क्लिक केल्यानंतर ओटीपी हा तुम्हाला 100% ओटीपी येणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा। आता इथं ओटीपी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर आता इथं ओटीपी मी टाकून घेतो। ओटीपी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओटीपी या बटनावर क्लिक करायचं आहे। तर पाहू शकता प्रोफाईल इथं आपली लॉग इन झालेली आहे। इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर दाखवणार आहे। महत्वाचं म्हणजे इथं आपल्याला रजिस्ट्रेशन डेट आणि नेक्स्ट रिन्युअल डेट, आपल्याला रिन्युअल डेट असते ती संपल्यानंतर आपल्याला रिन्यू करावं लागत असतं। तर आपल्याला इथं सध्या संपलेलं नाही, पाहू शकता प्रोफाईल ऍक्सेप्ट आणि ऍक्टिव्ह आहे। अशी प्रोफाईल आपल्याला जर असेल तरच आपल्याला इथं जे आहे
ई कार्ड डाउनलोड करता येणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, आता अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर वरती स्क्रॉल करायचं आहे आपल्याला। इथे भरपूर सारे ऑप्शन देण्यात आलेले आहेत। बाकीच्या ऑप्शनकडे आपण वेळोवेळी माहिती घेतली जाईल, परंतु इथे आपल्याला जे आहे बघायचं आहे ई कार्ड। तर शेवटला ऑप्शन पाहू शकता, आता नवीन ऑप्शन हे ऍड झालेले आहे। ई कार्ड वर क्लिक करायचंय। ई कार्ड वर क्लिक केल्यानंतर ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे। आता पाहू शकता क्लिक केल्यानंतर ओळखपत्र ई कार्ड नोंदणी क्रमांक जे आहे अशा प्रकारे दाखवण्यात आलेले आहे। वैधता पण इथे दाखवण्यात आलेली आहे। आपल्याला आता हे कार्ड कधीपर्यंत चालणार आहे, तर वैधता तारीख 25/12/2025 म्हणजे जे आहे नोंदणीची तारीख तुमची ही आहे आणि वैधता तारीख जी आहे शेवटची आहे, म्हणजे अजून 2 महिने हे कार्ड चालणार आहे या लेडीजसाठी। तर अशा प्रकारे तुमच्या कार्डवर वैधता तारीख किती आहे त्या तारखेपर्यंतच तुमचे हे कार्ड चालणार आहे। आता प्रिंट कार्ड यावर क्लिक करायचे आणि तुमच्या कार्डची प्रिंट इथं तुम्ही काढू घेऊ शकता आणि जे आधार कार्ड सारखं कार्ड असतं तशा प्रकारे तुम्ही इथं बनवू शकता। तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कार्डची प्रिंट काढू शकता। आता भरपूर जण मित्र म्हणतात की आमची निघत नाहीये प्रिंट। आता त्यांची प्रिंट कशामुळे निघत नाहीये, तर दुसरी प्रोफाईल इथे मी लॉग इन केलेली आहे। पाहू शकता ही प्रोफाईल लॉग इन केलेली आहे। आता ही तशाला तशी माहिती आहे संपूर्ण, परंतु इथं फक्त जे बदल काय झालेला आहे, ऍप्लिकेशन स्टेटस ऍक्सेप्ट आहे, रजिस्ट्रेशन स्टेटस इनऍक्टिव्ह आहे, म्हणजे यांचा रिन्यूअल आलेला आहे। त्यामुळे इथं आपल्याला आता बघूया की ज्या बांधकाम कामगाराचं रिन्यूअल आलंय तर त्यांचं इथं ई कार्ड निघतं का। तर वरती स्क्रॉल करतो, ई कार्ड ऑप्शनवर क्लिक करतो। तर पाहू शकता मित्रांनो इथं काही ऑप्शन येणार नाहीये। जर तुम्ही यावर क्लिक करत राहिला तरी इथं निघणार नाहीये। तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमची प्रोफाईल जर ऍक्टिव्ह आणि ऍक्सेप्ट असेल तर तुम्ही इथं ई कार्ड डाउनलोड करू शकणार आहेत। आता नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे आहे ऍक्टिव्ह आणि जे आहे आपली ऍक्सेप्ट असली तर त्यामध्ये भांड्याचा संच कशा प्रकारे मिळवायचा आहे आणि इतर आपली जी सेफ्टी किट आहे ती संच कशा प्रकारे मिळवायचा आहे, तर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पुढची चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, आपण मी इथं पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलंय। तर तुम्हाला बांधकाम कामगाराविषयी माहिती पाहिजे असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।